विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये जो की आपला पहिला पाठ आहे समाजशास्त्राचा, भारतीय समाजाचा परिचय, यामध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारत यामधील विविध घटकांची माहिती पाहिली। त्यामध्ये मग धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार, स्त्रियांचे समाजातील स्थान, शिक्षण पद्धती, समाज जीवन आणि शहरीकरण या 5 घटकांचा आपण अभ्यास केला। त्यानंतर आपण पुढील घटकाकडे वळत आहोत, ज्यामध्ये हा नवीन घटक आहे वसाहतकालीन भारत, ज्याला आपण जुन्या सिलेबसमध्ये ब्रिटिश कालखंडातील भारत असं म्हटलेलं आहे, कारण हा भाग जुन्या सिलेबसला पण आहे। तर या घटकाबद्दल आपण थोडीफार माहिती वाचनातून जाणून घेऊया आणि मग हा पाठ संपल्यानंतर आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपात, म्हणजे अगदी सोप्या पद्धतीनं हा पाठ आपल्याला कसा लक्षात राहील या दृष्टिकोनातून आपण पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत। तर यानंतरचा घटक आहे वसाहतकालीन भारत। सर्वसाधारण भारतातील वसाहत कालखंड या भागात युरोपियन देशांनी सत्ता प्रस्थापित करण्याचा कालखंड समजला जातो। 16व्या शतकात व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज भारतात आले। 17व्या शतकाच्या पूर्वार्धात डच आणि ब्रिटिशही भारताच्या किनाऱ्यावर उतरले। फ्रेंच सुद्धा भारतात पोचले, पण त्यांचे अस्तित्व अधिक प्रकर्षाने फक्त दक्षिण भारतात पुदुच्चेरी, ज्याला आपण पॉंडिचेरी असं म्हणतो, येथे जाणवले। ब्रिटिशांनी 20व्या शतकापर्यंत भारतावर राज्य केले। त्यांच्या राजवटीच्या काळात भारतात ख्रिश्चन धर्माच्या अँग्लिकन परंपरेचा प्रभाव अधिक होता। ब्रिटिशांच्या काळात प्रशासनामध्ये अनेक संस्थात्मक सुधारणा होऊन राज्यकारभाराची घडी सुरळीत झाली, तसेच अनेक सामाजिक सुधारणा होणे शक्य झाले। या गोष्टी आपल्याला नाकारता येणार नाहीत। वसाहतीच्या काळातील ब्रिटिश सत्तेच्या भारतीय समाजावरील दृश्य परिणामांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत, ज्यामध्ये पहिला घटक आहे शिक्षण पद्धती। ब्रिटिशांनी भारतात प्रस्थापित केलेल्या शिक्षण पद्धतीचे दूरगामी परिणाम पुढीलप्रमाणे आहेत। उच्च शालेय पातळीवरील शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाई, त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी ही संपर्क भाषा बनली। शाळा आणि महाविद्यालयामध्ये सर्व वंश, जाती आणि धर्माच्या मुलामुलींना प्रवेश घेण्याची मुभा होती। इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1856 अन्वये कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास येथे भारतातील पहिल्या विद्यापीठांची स्थापना झाली। आधुनिक शिक्षण पद्धतीमधील विषय आणि अभ्यासक्रम धार्मिक नव्हते, ते लौकिक जीवनाशी संबंधित होते। त्यांच्यामध्ये गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचा समावेश होता। या शिक्षण पद्धतीच्या मुशीतून नवीन बुद्धिवादी वर्ग उदयास आला। या वर्गातील लोक जन्माने भारतीय, परंतु पश्चिमी विद्येच्या चौकटीत घडलेले होते। त्यांच्यापैकी काहींनी समाज सुधारणेच्या कार्यात लक्षणीय काम केले। बुद्धिनिष्ठता, समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि व्यक्तिवाद यासारखी सामाजिक मूल्य बुद्धिवादी वर्गामध्ये खोलवर रुजली। दुसरा घटक आहे संस्कृती। खाद्य संस्कृती, पेहराव, सामाजिक रीतीभाती, वर्तणुकीचे संकेत, दृष्टिकोन, विश्वास प्रणाली, भाषा, खेळ आणि मनोरंजन इत्यादी बाबतीत समाजातील सुशिक्षित वर्गातील अभिजनांनी ब्रिटिश जीवनसरणीचे अनुकरण करण्यास सुरुवात केली। प्रख्यात समाजशास्त्रज्ञ डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी ब्रिटिशांचे अनुकरण करण्याच्या या पद्धतीला वेस्टर्नायझेशन म्हणजेच पाश्चिमात्यीकरण असे नाव दिले। अलातास यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाचे वर्गीकरण 4 प्रकारामध्ये केले। व्ययमूलक बदल म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणे हळूहळू घटत जाणे। वृद्धिमूलक म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणामध्ये नवीन लक्षणांची भर पडणे। पुष्टीमूलक म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणांचे अधिक समृद्ध बनणे। संमिश्रतामूलक म्हणजे जुन्या नव्यांच्या एकत्रीकरणातून नवीन लक्षणे विकसित होणे। त्यानंतर तिसरा घटक आहे प्रशासन। ब्रिटिशांनी नवीन प्रशासकीय यंत्रणा उभारली आणि प्रशासनाच्या नवीन पद्धती भारतात रूढ केल्या।
त्यांनी भारतीय भूमी आणि लोक यांच्यावर कारभार करण्यासाठी आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा आणि प्रशासकीय सेवा यासारख्या विविध सेवांचे विभाग स्थापन केले. हे सेवा विभाग ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहाय्यासाठी स्थापन केले होते. ब्रिटिशांनी नवीन न्यायपद्धत निर्माण केली. या न्यायपद्धतीमध्ये भारतातील विविध समाजांच्या पारंपरिक न्यायप्रणालीचा विचार करून या नवीन न्यायपद्धतीची उभारणी केली होती. मात्र तिची अंमलबजावणी धर्मनिरपेक्ष पद्धतीने व्यक्तीच्या जातीपातीचा विचार न करता केली जाई. वतनदार आणि जमीनदार यांचे वहिवाटीने चालत आलेले विशेष अधिकार रद्द करण्यात आले. त्यांचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये हळूहळू मूल्ये झिरपू लागली. इंडियन काउन्सिल ॲक्ट, इंडियन हायकोर्ट ॲक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट 1861 या सर्व कायद्यामुळे कार्यकारी, कायदेविषयक आणि न्यायविषयक प्रशासन पद्धतीत महत्त्वाचे बदल घडून आले. चौथा घटक आहे अर्थव्यवस्था. औद्योगिक वाढ आणि तिच्या हातात हात घालून येणारे शहरीकरण यामुळे वसाहतीच्या काळात भारतातील अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आले. बदलती अर्थव्यवस्था आणि औद्योगिक कारखान्यांच्या संख्येमधील वाढ याच्यामुळे जातीनुसार कौशल्य, व्यवसाय आणि त्यावर आधारलेले सामाजिक संबंध याची चौकट हळूहळू बदलू लागली. शिक्षण आणि उत्पन्न या निकषावर आधारलेले नवीन सामाजिक वर्ग उदयास येऊ लागले. जातीजातीमधील पारंपरिक विधिनिषेधांची बंधने हळूहळू गळून पडू लागली. ब्रिटिशांनी लागू केलेल्या नवीन महसूल पद्धतीचा खेड्यातून राहणाऱ्या शेतकरी वर्गावर विपरीत परिणाम झाला. या काळात शेतीचे व्यापारीकरणही होऊ लागले. निर्वाह अर्थव्यवस्थेची जागा नफ्यावर पोसल्या जाणाऱ्या बाजार व्यवस्थेने घेतली. त्यामुळे नगदी पिकांना महत्त्व येऊन त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर झाला. बंगाल आणि ओडिशा येथे 1856 साली पडलेला दुष्काळ ह्या बदलाचा साक्षी आहे. त्यानंतर दळणवळण आणि संपर्क. भारतभर रेल्वे आणि रस्ते यांची उभारणी तसेच टपाल आणि तार या सोयी सुरू केल्या गेल्या. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत आणि स्रोतापर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले. 1869 सुएझ कालवा खुला झाल्यामुळे व्यापार वाढला. त्यामुळे पूर्वी भारतातील कच्चा माल इंग्लंडला पोहोचण्याचे कठीण असलेले काम सोपे झाले. वाहतूक आणि संपर्क यांच्या साधनामधील सुधारणामुळे भारतीय कच्च्या मालासाठी अधिक बाजारपेठा उपलब्ध झाल्या. त्यानंतरचा घटक आहे राष्ट्रवादाची चळवळ. संपर्कासाठी इंग्रजी भाषेचा शिक्षितांच्या गटातील वाढता वापर हा राष्ट्रवादाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरला. त्यामुळे राष्ट्रवादाच्या चळवळीला चालना मिळाली. भारतीयामध्ये परकीय ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषाच्या भावनेमुळे ब्रिटिशांविरुद्ध चले जावचा पुकारा केला गेला आणि भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली. 19व्या शतकामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय, महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व स्वीकारणे या गोष्टी घडून आल्या. त्यानंतरचा घटक आहे समाज सुधारणेच्या चळवळी. समाजातील वरच्या थरातील शिक्षित वर्गातील लोक सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या कामामध्ये अग्रभागी होते. 19व्या शतकामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या. यातील बहुतेक गट सामाजिक सुधारणांसाठी आपापल्या स्थानिक पातळीवर काम करत होते. कालबाह्य, दडपणाऱ्या आणि प्रतिगामी प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी संघर्ष सुरू केला. अनेक जण सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून काम करत होते. आर्य समाजासारख्या संघटना वैदिक परंपरांचे पुनरुज्जीवन आणि वैदिक ज्ञान आधुनिक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणे यासाठी प्रयत्न करत होत्या. समाज सुधारणाच्या अनेक चळवळी त्या काळामध्ये निर्माण झाल्या. त्यामध्ये ब्राह्मो समाज, त्याचे संस्थापक होते राजा राममोहन रॉय. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती, त्यानंतर प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर, सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले, हरिजन सेवक संघ महात्मा गांधी, थिओसॉफिकल सोसायटी ॲनी बेझंट, सेवा सदन बेहरामजी मलबारी, धर्मसभा राधाकांत देब, वहाबी चळवळ सैद वली उल्लाह, सेल्फ रेस्पेक्ट मूव्हमेंट इरोदेवी रामस्वामी पेरियर अशा विविध समाजसुधारकांनी समाज सुधारणेच्या चळवळी ज्या आहेत ह्या त्या काळामध्ये राबवल्या. त्यानंतर सामाजिक कायदे.
ह्या कायद्याचा संबंध सामाजिक न्याय, समाज कल्याण, अपेक्षित सामाजिक सुधारणा तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देणे या गोष्टींची आहे. समाज सुधारणांचा प्रयत्न करणारे गट आणि संघ यांची संख्या वाढल्यामुळे प्रचलित दुष्ट प्रथावर बंदी आणणारे कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दडपण आणणे त्यांना शक्य झाले. हे लक्षात घ्यायला हवे की केवळ कायदे करून समाज परिवर्तन साधता येत नाही, मात्र त्यामुळे अन्याय, दडपशाही, शोषण आणि अपशब्दांचा प्रयोग यासारख्या गोष्टींना बळी पडलेल्यांसाठी त्यातून आशा निर्माण होते. अशा कायद्यापैकी काही महत्त्वाचे सामाजिक कायदे खालीलप्रमाणे: 1829ला सती प्रतिबंधक कायदा झाला. 1843ला इंडियन स्लेव्हरी कायदा. त्यानंतर 1850चा कास्ट डिसेबिलिटी रिमूव्हल कायदा. 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा. 1870चा स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा. 1872ला स्पेशल मॅरेज ॲक्ट. त्यानंतर 1929चा बालविवाह विरोधी कायदा. असे विविध कायदे समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी केले गेले. त्यानंतरचा घटक आहे स्वातंत्र्योत्तर भारत, आणि ह्या स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल घडून आले हे आता आपण पाहणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात एक स्वतंत्र देश या नात्याने भारताच्या ध्येयधोरणामध्ये अनेक बदल झाले. आपली प्राचीन संस्कृती आणि ब्रिटिश काळ यांचा संमिश्र परिणामातून आपले वर्तमानातील विचार, वागणूक, उद्दिष्टे, ध्येय, गरजा या गोष्टींची विशिष्ट पटडी बनलेली आहे. त्याचबरोबर आपल्यापुढे नवीन आव्हाने आणि नवीन संधीसुद्धा उभ्या राहिलेल्या आहेत. आपल्याला पुढे जाण्यासाठी भारताच्या संविधानातील तत्त्वे आणि मूल्य हे मार्गदर्शक ठरतात. अनुकूल बदल, लोकांचे कल्याण, सर्वांचा समावेश तसंच विकास ही उद्दिष्टे गाठण्यासाठी आखण्यात आलेल्या विविध सरकारी योजना यांचे सहाय्य मिळते. स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजेच 1947 नंतरच्या भारताच्या जडणघडणीत महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आहे भारताचे संविधान. 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. डॉ. B.R. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला गेला. विविध देशांच्या संविधानामधील तत्त्वावरील विचारमंथनातून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. त्यामुळे भारतीय संविधानाचे स्वरूप एका समावेशक दस्तऐवजाचे आहे. त्यामध्ये भारतातील वैविध्याचा आदर केलेला आहे. भारताचे संविधान उदारता, समानता, आणि बंधुता या मूल्यांची जोपासना करते. भारतीय संविधानामध्ये सर्वधर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मांच्या लोकांचा आदर करणे या मूल्यांना अतिशय महत्त्व आहे. भारतीय संविधानामध्ये वेळोवेळी काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या गेल्या. नुकतीच केली गेलेली सुधारणा म्हणजे ऑगस्ट 2019मध्ये जम्मू आणि काश्मीर प्रांताला दिलेला विशेष दर्जा देणारे कलम 370 हे रद्द केले गेले. दुसरा घटक आहे कायदे. शैक्षणिक संशोधन, शास्त्रीय अभ्यास, प्रसार माध्यमे, आंदोलक गट आणि विशिष्ट विषय घेऊन त्या संबंधात प्रत्यक्ष काम करणारे गट अशा माध्यमातून मिळालेल्या माहितीद्वारे चिंतेचे विविध विषय आणि लोकांच्या समस्या अधोरेखित केल्या जातात. त्या संबंधातील आवश्यक कायदे संसदेमध्ये पारित केले जातात. नागरी आणि गुन्हेगारी बाबींच्या नियंत्रणासाठी अनेक कायदे केलेले आहेत. कालानुरूप आवश्यकता लक्षात घेऊन वेळोवेळी कायद्यामध्ये सुधारणा केल्या जातात किंवा कालबाह्य कायदे रद्दही केले जातात. आपल्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले काही सामाजिक कायदे खालीलप्रमाणे: 1954चा स्पेशल मॅरेज ॲक्ट, 1955 हिंदू कोड बिल, 1955चाच अनटचेबिलिटी कायदा, 1956चा द सपरेशन ऑफ इमॉरल ट्रॅफिक इन वुमेन अँड गर्ल्स कायदा, 1961चा हुंडा प्रतिबंधक कायदा, 1971चा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट MTP, 1985चा नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, 1986चा चाइल्ड लेबर ॲक्ट, 1995चा पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज
इक्वल अपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड फुल पार्टिसिपेशन कायदा. 2005चा प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स कायदा. 2012चा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स कायदा. 2013चा प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅवेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन कायदा. 2015 ज्युवेनाईल जस्टिस कायदा. 2019चा ट्रान्सजेंडर पर्सन्स कायदा. त्यानंतरचा घटक आहे अर्थव्यवस्था. भारताच्या आर्थिक विकासासाठी 1951 ते 2017 या कालावधीत विविध पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. प्रत्येक पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे स्वतंत्र होती. राजकीय यंत्रणा आणि अर्थव्यवस्था या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यांच्यातील अन्योन्य संबंध समजून घेणे आवश्यक असते. अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील निर्णय सरकारी ध्येयधोरणांशी सुसंगत असतात. ज्या काळात आपल्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होता त्या काळात सरकारने शिक्षण आणि आरोग्य याबाबतची जबाबदारी स्वतःच्या अखत्यारीत घेतली होती. 1991मध्ये जागतिकीकरणाची आणि त्या अनुषंगाने काही बदलांची सुरुवात झाली. जागतिकीकरणाचे काही सकारात्मक पैलू निश्चितच आहेत, परंतु त्याचा नकारात्मक पैलूकडे लक्ष वेधणारी टीकाही करण्यात आली आहे. 2014 सालापासून चलनबंदी, वस्तू आणि सेवा कर GST, कायद्याद्वारे अंमलात असणारी समान कर प्रणाली, विविध जनकल्याण योजना, सीमारहित व्यापार, स्वच्छ भारत मोहीम, उद्योजकांना प्रोत्साहन यासारख्या गोष्टी अर्थव्यवस्थेच्या नियोजनात कळीच्या ठरलेल्या आहेत. त्यानंतरचा घटक आहे शिक्षण. अंगणवाडी शाळा, विद्यापीठे, मानद विद्यापीठे, स्वायत्त संस्था, IIT, IIM, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था, मुक्त शिक्षणाच्या संस्था इत्यादीचा विचार करता शिक्षणाच्या सर्व स्तरातील शैक्षणिक संस्थांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली दिसते. त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही प्रमाणाबाहेर वाढलेली आहे. वेळोवेळी काही विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची लाट असल्याचे दिसते. शिक्षकांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. असे असूनही शिक्षणाच्या संदर्भात आव्हाने आणि समस्या मात्र संपलेल्या दिसत नाहीत. नुकतेच 2019मध्ये शिक्षण पद्धतीत सर्वच स्तरावर परिवर्तन घडवून आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणांच्या संदर्भातील मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यानंतरचा घटक आहे राजकीय यंत्रणा. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये लोकशाहीच्या तत्त्वांचे अनुसरण करणारी राजकीय यंत्रणा आपण स्वीकारली. भारत हा लोकप्रिय लोकशाही देश आहे. येथील सरकारचा कारभार चालवण्यासाठी कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायव्यवस्था असे 3 प्रमुख आधार आहेत. आपण लोकशाही पद्धतीवर आधारलेले सत्तेचे विकेंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारलेले आहे. भारतीय लोकशाहीमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्थानामधील नवाब, राजे रजवाड्यांच्या अधिकाऱ्यांना मान्यता नाही. कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांचा दर्जा समान आहे. भारताने मुक्त आणि न्याय निवडणुकांचे तंत्र स्वीकारलेले आहे. 18 वर्षावरील प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. भारतामध्ये बहुपक्षीय पद्धत प्रचलित आहे. राष्ट्रीय, राज्य पातळीवरील किंवा प्रादेशिक पक्षांना मान्यता मिळू शकते. अपक्ष राहून व्यक्तिगतरित्या निवडणूकही लढवता येते. आपल्या राज्यव्यवस्था संघराज्य केंद्र आणि संघराज्याच्या अधीन असलेला प्रदेश स्वरूपाची आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची ध्येयधोरणे आणि राजकीय हेतू हे स्वतंत्र असतात. त्यांचे आपापले मतभेद किंवा भिन्न दृष्टिकोन असू शकतात. उदाहरणार्थ उजवी, डावी किंवा मध्यम विचारसरणी. विरोधी पक्षांची सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवणे ही जबाबदारी असते. सहमती ही लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचे मूल्य आहे. भारतीय समाजाचा परिचय करून देणाऱ्या या पाठात तुम्हाला आपल्या अत्यंत व्यापक स्वरूपाच्या संस्कृतीची आणि ती घडवण्यास कारणीभूत असणाऱ्या विविध प्रभावी घटक यांची सारांशाने परंतु यथार्थ ओळख झाली आहे असे म्हणता येईल. त्यातून आपल्या सामाजिक संस्थांचे स्वरूप समजून घेणे शक्य होईल. तसेच भारतातील सामाजिक बदलांचा चिकित्सक अभ्यासही करता येईल आणि प्रगती, विकास साधण्याच्या मार्गात आपल्या अनुभवाला येणाऱ्या अडचणी तपासून पाहण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होईल. त्याचप्रमाणे आपल्यापुढे असणाऱ्या आव्हानांचीही कल्पना येईल. या सर्व गोष्टी आपण या पाठात शिकलेलो आहोत. यानंतर हा पाठ आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.